नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पहा, गळा पसरू नये, शोल्डर उतरू नये म्हणून आपण गळ्याची रुंदी किती घ्यायची असते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. आणि का आपल्याला त्या पद्धतीने गळ्याची रुंदी घ्यायची आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर इथं सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. तर कोणतंही ब्लाऊज असो, पहा या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. इथं उंची घेऊ आपण 13 + 1 14 इंच. अशीच एक लाईन ओढून घेऊया. शोल्डर घेऊ आपण इथं 5.5. अजून एकदा असंच 5.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. पहा या पद्धतीने परत मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. इथे छाती आहे 36, त्याचा चौथा भाग होतो 9 इंच. पहा इथे या पद्धतीने. आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे. तर पहा इथं मी 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं. छातीचा चौथा भाग 9 इंच आणि याच्या पुढे हे आपलं मार्जिन असणार आहे. आणि पहा, जे काही आता तुम्हाला जर फिटिंग परफेक्ट यावं असं वाटत असेल, तुमची जर शिलाई जी आहे ती तिरकी जाऊ नये असं वाटत असेल, तर पहा इथं कमरेचा चौथा भाग आपल्याला करायचाच आहे. कितीही कंबर असो त्याचा चौथा भाग करा. 7.5 इंच कमरेचा चौथा भाग म्हणजे 30 इंच कंबर आहे आपली. त्याचा चौथा भाग होतो 7.5. त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलं 8.5 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आणि हे असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. फक्त गळा का पसरतो हे मी तुम्हाला इथे सांगते. पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून घ्यायचं आहे 1.25 इंच. फक्त 1.25 इंच मुंड्याचा इथं सेंटर करायचा. इथे पहा 36 साईज आहे तर 1.25 इंच घ्या आणि इथे 1/2 इंच. आता मुंड्याला आकार देण्याची ट्रिक जी आहे, बोटनेकमध्ये मी बोटनेकचा सुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि डीपनेकचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. आकार कसे द्यायचे पहा, त्या पद्धतीने जर तुम्ही आकार दिला तर अजिबात घोळ येणार नाही. अगदी डिटेलमध्ये मी सांगितलंय. हीच पद्धत आहे, फक्त तुम्हाला मी ती डिटेलमध्ये समजावून सांगितलेली आहे. या पद्धतीने इथे मी हा मुंडा ड्रॉ केला. हा झाला आपला पाठीमागचा मुंडा. तर पहा इथे गळ्याची रुंदी आपण फक्त 2.25 इंच घ्यायचे. शोल्डर किती घेतलाय आपण 5.5. तर उंची जी रुंदी आहे आपली गळ्याची इथून जी घेतलेली आहे 36 साईजमध्ये 2.25 इंच मी घेतलेली आहे. इथं आता आपण पाठीमागचा गळा पहा जास्तीत जास्त 10 इंच काढतो. म्हणजे सर्वसाधारणपणे 10 इंचाचे गळे येतात आणि काही कस्टमर 12 12.5 इंचाचा गळा आपल्याकडून कट करून घेतो. म्हणजे आपण कट करतो. तर इथे पहा 10 इंच गळा आहे. 10.5 वरती मी मार्किंग करून घेतलं आणि इथून घेणार आहे मी 3.5 इंच. 3.5 इंच. तर इथे किती घेतलंय 2.25 आणि इथे घेतलंय आपण 3.5. इथं घेतलेला आहे आपण ब्रॉड. म्हणून काय होतं पहा, हा जो गळा आहे हा सुद्धा पसरतो. तर तो कसा पसरतो हे मी तुम्हाला सांगते. एक बॉक्स तयार करून घेतला आणि इथे पहा गळ्याला आपण आकार देऊन घेऊ. आकार दिल्यानंतर इथं शोल्डर 1.5 इंचाने आपल्याला काय करायचंय, डाऊन करून इथं मी या पद्धतीने शोल्डर गळ्याकडे डाऊन केले. इथे टक्स द्यायचंय. टक्स देऊया 4.5 आणि उंचीला सुद्धा आपण असं 4.5 इंच टक्स घेऊया. पहा या पद्धतीने. मग इकडे 1/2 इंच
आणि इकडे अर्धा इंच. अशा पद्धतीने हा टक्स जो आहे तो ड्रॉ करायचा आहे. पहा इथे, आणि इथे आपण अर्धा इंच असं वरती जाऊन एक लाईन अशी तिरकी ओढून घ्यायची. इथला भाग तिरका होऊ नये म्हणून आपल्याला हा पॉईंट जो आहे तो तिरका घ्यायचा असतो. आता गळा कसा पसरतो पहा. जेव्हा आपण इथं 3.5 इंच ड्रॉ करतो गळा हा मोठा, किंवा तुम्ही 4 इंचावरती सुद्धा ड्रॉ करत असाल, पण जेव्हा आपण हा ड्रॉ करतो परत हा टक्स दिला, टक्स दिल्यानंतर हा जो भाग आहे ना तो असा खाली येतो, आणि खाली आल्यानंतर हा जो भाग आहे तो पहा इकडे पसरतो. म्हणून आपल्याला इथं 2.25 इंच किंवा 2 इंच इथं गळ्याची रुंदी तुम्हाला घ्यायची आहे. तर अजून एकदा सांगते, टक्स दिल्यानंतर जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो पहा, त्यावेळेस आपण टक्स देतो. तर हा टक्स स्टिच केल्यानंतर हा गळा जो आहे इथला आपोआप असा पसरला जातो, आणि ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा आणखीन जास्त पसरतो. तर हा गळा इथं टक्स दिल्यानंतर हा गळा इकडे पसरतो, इकडे येतो असा. हे शोल्डर जे आहे ते इथे येतं. इथे पहा, हा भाग जो आहे तो थोडासा असा खाली सरकतो, आणि हा भाग इथे खाली सरकून सरळ होतो. म्हणून आपल्याला पहा गळा रुंदी जी आहे ती कमी घ्यायची आहे, कारण टक्स दिल्यानंतर डीप नेकमध्ये गळे आपले जे आहेत ते पसरले जातात आणि शोल्डर उतरतात. म्हणून पहा आपल्याला नेहमी गळ्याची रुंदी जी आहे ती कमी घ्यायची आहे. तर 2.5 इंच 2.25-3 इंच तुम्ही अशी अजिबात गळ्याची रुंदी जी आहे डीप नेकमध्ये घ्यायची नाही. शोल्डर 3 इंच गळा रुंदी कधी घ्या तुम्ही, जेव्हा 3-3.5 इंच जेव्हा तुमचा कॉलरचा ब्लाऊज असेल, बोटनेक असेल, त्यावेळेस तुम्ही घ्या. परंतु डीप नेकमध्ये अजिबात जास्त गळ्याची रुंदी घ्यायची नाही. तर मी तुम्हाला इथं गळ्याची रुंदी कमी का घ्यायची याचं सुद्धा कारण सांगितलेलं आहे. तर किती साईजमध्ये किती गळा रुंदी घ्यायची हे मी तुम्हाला सांगते. तर गळा रुंदी पहा इथून इथंपर्यंत आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ती गळा रुंदी आपण किती घ्यायची हे पाहूया. तर मी इथे छोटासा चार्ट देते, त्या पद्धतीने तुम्ही गळ्याची रुंदी ठेवा. तर 32 साईजमध्ये, तर पहा 30 मध्ये तुम्ही गळ्याची रुंदी जी आहे ती फक्त 1.25 इंच घ्यायची आहे. 32-34 मध्ये गळ्याची रुंदी फक्त तुम्ही 2 इंच घ्या. गळ्याची रुंदी पहा फक्त 2 इंच घ्या. 36-38 मध्ये 2.25 इंच तुम्ही इथं गळ्याची रुंदी घ्यायची आहे. आणि 40-42 म्हणजे याच्या पुढे पहा तुम्ही 2.5 इंच गळ्याची रुंदी घेऊ शकता. परंतु पहा खूप ब्रॉड, म्हणजे खालच्या साईडून आपण मगाशी 36 मध्ये 3.5 इंच ब्रॉड केलेला, परंतु तुम्ही जर गळा इथं 4 इंच 4.25 इंच जर ब्रॉड करत असाल 40 किंवा 42 मध्ये, म्हणजे याच्या पुढे पाच जसे आपली साईज मोठी होत जाते तसं आपण जास्त ब्रॉड करत जातो, त्यावेळेस मात्र तुम्ही इथं 2.25 इंचच गळ्याची रुंदी घ्यायची आहे. याच्यापेक्षा जास्त गळ्याची रुंदी घ्यायची नाही, नाहीतर शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो येतो. तर अशा पद्धतीने हा छोटासा चार्ट जो आहे तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बदल करा, आणि पहा तुमचे शोल्डर जे आहेत ते अजिबात उतरणार नाही. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.